Hello everyone, am I audible clearly? Please let me know in the chat box. My voice is clear. Okay, and my screen is also visible to all of you. I'm sharing the screen. Is it visible to all of you? Okay, so let's start. Today is our session number 25. So before starting with today's topic, let's do some discussion on your test papers. Okay, you have written them very well. Just a few of them have made mistake while writing these sentences. That was your question number 5, right? जो भी क्वेश्चन नंबर 5 था उसमें आप बहुत जनों के मार्क्स कट हुए हैं बिकॉज सी वी वांट you all to be very fluent, very clear in speaking and writing Marathi. Okay. सो आपके जो भी मार्क्स कट हुए हैं जिन लोगों के वो मोस्टली सेंटेंसेस में कट हुए हैं लाइक आपको यस आई विल टेक द वर्ड्स एंड टेल यू हाउ टू राइट द सेंटेंसेस नो नीड कि मैंने जो सेंटेंसेस दिए हैं वही आपको लिखने हैं लेकिन मैं बताने वाली हूँ कि सेंटेंस किस तरह लिखना चाहिए सी पहला वर्ड था आपका घर राइट घर होम हाउस तो जिनका रॉन्ग हुआ है उन्होंने ऐसे लिखा है माझा घर खूप मोठा आहे ओके सो दिस इज नॉट एक्सेप्टेबल फ्लुएंटली स्पीकिंग एंड क्लियरली राइटिंग इस तरह होता है माझे घर माझे घर खूप मोठे आहे अगर इसमें थोड़ा सा भी मिस्टेक हुआ है तो मैंने आपका हाफ या 1 मार्क कट किया है इसी वजह से आपके जिन लोगों के भी मार्क्स कट हुए हैं वो मोस्टली इसमें ही हुए हैं ओके इस तरह से आप और भी सेंटेंसेस लिख सकते हो नो नीड की जो मैंने लिखा है वही लिखना चाहिए आप और भी सेंटेंसेस लिख सकते हो लाइक माझे घर जवळ आहे माय हाऊस इज नियर माझे घर जवळ आहे okay like this you can write the sentences next was paths okay next word था आपका paths ये है 5 yes 5 so you can write मला 5 रुपये दे माझ्याकडे 5 रुपये आहेत येस तुझ्याकडे 5 रुपये आहेत का मी मुलाला 5 रुपये दिले मी भाजीवाल्याला 5 रुपये दिले दूध वाल्याने मला 5 रुपये परत दिले ओके इस तरह से आप बहुत सारे सेंटेंसेस लिख सकते हो योर नेक्स्ट वर्ड वॉज मैदान प्लेग्राउंड ओके मैदान बहुत जनों ने लिखा है मी मैदान मध्ये खेळतो या फिर मुले मैदान मध्ये खेळत आहेत मुले मैदानामध्ये खेळत आहेत ओके द करेक्ट सेंटेंस इज मुले मैदानामध्ये खेळत आहेत देखिए मराठी में आप जब वर्ड यूज कर रहे हैं तब उसको मोस्ट ऑफ द टाइम आप एज इट इज यूज नहीं कर सकते जैसे वो वर्ड है वैसे ही यूज नहीं कर सकते सेंटेंस के हिसाब से उसे बदलना पड़ता है अगर आप लिख रहे हो माझ्या घरामागे मैदान आहे
देखिए, अगर आप ऐसे सेंटेंस लिख रहे हो तो यस ऑब्वियसली ये जो वर्ड है मैदान वो उसी तरह से यहाँ पे आ जाएगा. लेकिन अगर आप ये लिख रहे हो मुले मैदानामध्ये खेळत आहेत तो आपको उसको चेंज करना पड़ेगा. मैंने यहाँ पे क्या किया है, मैदानामध्ये, मैदान मध्ये नाही लिहायचं आहे इथे. मैदानामध्ये खेळत आहेत, माझ्या घरामागे मैदान आहे. ओके. आपका नेक्स्ट वर्ड था परीक्षा. परीक्षा, एग्जाम. उद्या माझी परीक्षा आहे. यस, देखिए उद्या माझी परीक्षा है. इस सेंटेंस में क्या है, आप परीक्षा, परीक्षा वर्ड एज इट इज यूज कर रहे हैं. ओके. लेकिन आप अगर ऐसे लिख रहे हो कि आई एम गोइंग टू गिव एग्जाम टुमारो. ओके. तो आपको लिखना है मी उद्या परीक्षा परीक्षा देण्यासाठी जाणार आहे किंवा परीक्षेला जाणार आहे. Okay, like this you have to write. Yes, Kanwaraji, what doubt you have, you can ask now. Thank you, madam. Can we say खेळाडू मैदानावर खेळतात? Yes, yes. खेळाडू मैदानावर खेळतात किंवा खेळाडू मैदानात खेळतात. Both types of words you can use. Okay. Thank you, madam. Okay. आपका लास्ट वर्ड था भाजी, वेजिटेबल. यस, भाजी. इसको आप एज इट इज यूज कर सकते हो लाइक मी बाजारातून भाजी आणली. आज आईने मेथीची भाजी बनवली आहे. मला मेथीची भाजी आवडत नाही, मला पालकची भाजी आवडते. ओके. बहुत सारे सेंटेंसेस आप लिख सकते हो, लेकिन लिखते वक्त उसको एक मीनिंग रहना चाहिए सेंटेंस को, और जो भी रिक्वायरमेंट है सेंटेंस के वो भी पूरे होने चाहिए, तभी आपको उसके फुल मार्क्स मिल सकते हैं. ओके. सो बाकी के तो मैंने आंसर की भेज दिए थे आपको. Yes, so clear. Can we move to the today's topic? See, our today's topic is WH type words. आपको WH type questions तो पता होंगे. Yes, WH type question मराठीमध्ये आपण त्याला प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो. ओके. तो WH type words है, उनको मराठी में हमें बोलना है प्रश्नार्थक शब्द. ओके. यस. सो WH टाइप वर्ड्स हम किस कब कब यूज करते हैं. देखिए, आपको अगर मराठी बोलना है, कोई भी लैंग्वेज बोलना है आपको, तब आपको WH टाइप क्वेश्चन यूज करना पड़ता है. आप अगर इंटरव्यू ले रहे हैं या फिर दे रहे हैं, आप डायलॉग राइटिंग कर रहे हैं या फिर एक दूसरे के साथ कन्वर्सेशन कर रहे हैं, तो इन सारे चीजों में आपको WH टाइप क्वेश्चंस से गुजरना पड़ता है. आपको वो सुनने पड़ते हैं, आपको उनके आंसर्स देने पड़ते हैं. ओके. तो आज हम मराठी में WH टाइप वर्ड्स कुछ सीखने वाले हैं. मैं आपको सब उन सारे वर्ड्स का मीनिंग समझाऊंगी, और फिर बाद में आपको सेंटेंसेस भी बना के बताऊंगी, और फिर आपको भी बनाना है. ओके. सो लेट्स स्टार्ट. देखिए, ये है कुछ WH टाइप वर्ड्स. हे आहेत काही प्रश्नार्थक शब्द.
इथे तुम्हाला इंग्लिश मध्ये WH टाइप वर्ड दिला आहे आणि त्याचा मराठी अर्थ सांगितलेला आहे. ओके, फक्त एकदा बघा, डिटेल मध्ये इथे एक्सप्लेन केलेला है एक एक वर्ड घेऊन. ओके, मैंने एक एक वर्ड लेके डिटेल में एक्सप्लेन किया है, कब यूज होता है, देन किस तरह यूज होता है. इस ये वाले स्लाइड में हम बस देखेंगे कि कौन से WH वर्ड को मराठी में क्या बोला जाता है. ओके, सी, हु, WHO, हु, कौन, हु, कौन, विच, विच, कोणते, कोणते, हिंदी में आप बोलेंगे कौन सा. के कोणते, वेर, कुठे, किधर, वेर, कुठे, हिंदी में आप बोलते हो इसको किधर. वेन, कधी, वेनला मराठी मध्ये आपण म्हणायचं आहे कधी, कब, हिंदी में आप बोलेंगे कब. व्हाट, काय, व्हाट, काय, क्या, हिंदी में आप इसको बोलेंगे क्या. वाई, वाई, का, जब आप किसी को रीजन पूछ रहे हो किसी चीज का तो आप वाय यूज करते हो, राइट. मराठी मध्ये आपण त्याला म्हणायचं आहे का. वाय डिड यू डू दॅट, तू असं का केलंस. यस. क्यों, हिंदी में आपको बोलना है क्यों, तूने ऐसा क्यों किया, आपने ऐसा क्यों किया. हुज, कोणाचे, कोणाची, कोणाचा. हुज अगर बहुत सारे जन है, प्लूरल है तो कोणाचे, लेडी है कोणाची, मेल है तो कोणाचा. ओके, मतलब किसका. हुम, हुम, कोणाला, हुम, कोणाला मतलब किसको. ओके, तू कोणाला शोधत आहेस, आप किसको ढूंढ रहे हो, लाइक दिस. हाउ, कसा, कशी, कसे, तू कसा आलास, हाउ डिड यू केम, तू कसा आलास, तू कशी आलीस, तुम्ही कसे आलात. ओके, मतलब हिंदी में आप बोलेंगे किस तरह. देन हाउ मेनी एंड हाउ मच, ये दो वर्ड्स है जिनका मराठी में मीनिंग किती होता है. ओके, दोनों का किती, दोन्हीला कितीच म्हटलं जातं. बट डिफरेंस ये है, हाउ मेनी मतलब जो काउंटेबल नाउन है, लाइक 1 2 3 4 जिसको हम काउंट कर सकते हैं, तब हम जो यूज करते हैं हाउ मेनी उसको कितनी कहा जाता है. देन जब अनकाउंटेबल है लाइक वाटर, ओके, वाटर, देन शुगर, मिल्क, ये क्या है, सारे नाम अनकाउंटेबल है, इसको हम काउंट नहीं कर सकते, तो उसके लिए हम हाउ मच यूज करते हैं इंग्लिश में, लेकिन दोनों के लिए मराठी में किती ही बोला जाता है. ओके, मतलब कितना. नेक्स्ट, हाउ फार, किती दूर, कितना लंबा. ओके, किती दूर, कितना दूर. हाउ लॉन्ग, किती वेळ, हाउ लॉन्ग, किती वेळ. ओके, तो आज हम इसमें से WH से स्टार्ट होने वाले जो भी वर्ड्स है वो देखने वाले हैं. नेक्स्ट जो how many, how much, how far and how long I have not mentioned over here for today's lecture, that we will be learning in the next one. Okay, so पहले आप सबको क्या करना है, ये पूरा चार्ट पढ़ना है so that आप ये ध्यान में रख सके. बाद में मैं आपको ये 1 by 1 वर्ड के हिसाब से सेंटेंसेस सिखाने वाली हूँ. ओके, सो आपको पहले ये पढ़ना है. लेट्स स्टार्ट विथ चंदन जी. यस चंदन जी, प्लीज पढ़िए. इंग्लिश वर्ड पढ़ के मराठी में उसका ट्रांसलेशन पढ़ना है. प्रश्नार्थक शब्द हु, कौन, व्हिच कोणते, वेर कुठे, व्हेन कधी, व्हाट काय, व्हाय का, हुज कोणाचे, कोणाची, कोणाच्या, हुम कोणाला, हाव कशा, कशी, कसे, हाउ मेनी किती, काउंटेबल हाउ मच किती, अनकाउंटेबल हाउ फार किती दूर, हाउ लॉन्ग किती वेळ. ओके,
नेक्स्ट प्रदीप्ता जी आप पढ़िए। प्रश्नार्थक शब्द हु कोण, विच कोण ते, वेअर कुठे, वेन कधी, वाट काय, वाय का, हुज कोणाचे कोणाची कोणाच्या, हुम कोणाला, हाऊ कसा कशी कसे, हाऊ मेनी किती, हाऊ मच किती, अनकाउंटेबल, हाऊ फार किती दूर, हाऊ लॉंग किती वेळ. ओके, नेक्स्ट कंवरराज जी आप पढ़िए। Yes, madam. Who, कोण, which, कोणते, where, कुठे, when, कधी, what, काय, why, का, whose, कोणाचे, कोणाची, कोणाच्या, whom, कोणाला, how, कसा, कशी, कसे, how many, किती, countable, how much, किती, uncountable, how far, किती दूर, how long, किती वेळ. ओके, नेक्स्ट मौसमी जी आप पढ़िए। हु कोण, व्हिच कोणते, वेअर कुठे, व्हेन कधी, व्हॉट काय, व्हाय का, हुज कोणाचे कोणाची कोणाच्या, हुम कोणाला, हाऊ कसा कशी कसे, हाऊ मेनी किती, काउंटेबल हाऊ मच किती, अनकाउंटेबल हाऊ फार किती दूर, हाऊ लॉंग किती वेळ. ओके, रमन जी आप पढ़िए। हु कोण, विच कोणते, वेअर कुठे, वॅन कधी, व्हॉट काय, वाय का, हुज कोणाचे कोणाची कोणाच्या, हुम कोणाला, हाव कशा कशी कसे, हाऊ मेनी काउंटेबल किती, हाऊ मेनी अनकाउंटेबल किती, हाऊ फार किती दूर, हाऊ लॉंग किती वेळ. ओके, यस विनय सिन्हा जी आप पढ़िए। हु कोण, विच कोणते, वेअर कुठे, वेन कधी, व्हॉट काय, वाय का, हुज कोणचे कोणची कोणाच्या, हुम कोणाला, हाऊ कसा कशी कसे, हाऊ मेनी किती, काउंटेबल हाऊ मच किती, अनकाउंटेबल हाऊ फार किती दूर, हाऊ लॉंग किती वेळ. ओके, नाउ एंजल। Yes, miss. यस रीड। Who, कोण, which, कोणते, where, कुठे, when, कधी, what, काय, why, का, whose, कोणाचे, कोणाची, कोणाच्या, whom, कोणाला, how, कसा, कशी, कसे, how many, किती, countable, how much, किती, uncountable, how far, किती दूर, how long, किती वेळ. ओके, यस, सो अभी आप सबको रफ आइडिया आ गया होगा कि किसको क्या बोला जाता है। ओके, सो लेट्स सी वन बाय वन। पहला है वर्ड हु। हु चा अर्थ होतो कोण। ओके, जब हम किसी पर्सन के बारे में पूछ रहे हैं तब हम इंग्लिश में हु ये WH टाइप वर्ड यूज करते हैं, ज्याला मराठीमध्ये आपण कोण म्हणायचं आहे, कोण. ओके, सो लेट्स स्टार्ट. हु इज युअर बेस्ट फ्रेंड, तुझा आवडता मित्र कोण आहे. हु इज युअर क्लास टीचर, तुझे वर्ग शिक्षक कोण आहेत. हु आर यू, तू कोण आहेस. ओके, हु इज युअर फादर, तुझे बाबा किंवा तुझे वडील कोण आहेत. यस, तो जब हम किसी को पूछ रहे हैं किसी पर्सन के बारे में तो हम कौन सा वर्ड यूज करेंगे मराठी में, कोण.
ओके, कोण, तू कोण आहेस, हु आर यू, तू कोण आहेस. हु इज युअर बेस्ट फ्रेंड, तुझा आवडता मित्र कोण आहे. हु इज युअर क्लास टीचर, तुझे वर्ग शिक्षक कोण आहेत. हु इज युअर मदर, तुझी आई कोण आहे. ओके, लाइक दिस. यस, आपको हु का जो भी यूज है वो कब करना है समझा है. कोण, कोण या शब्दाचा अर्थ, कोण या शब्दाचा वापर तुम्ही कधी करणार, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला, तुमच्या समोरच्या व्यक्तीला एखाद्या पर्सन बद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल विचारत असाल तेव्हा. ओके, अगर आप जिससे बात कर रहे हो उस पर्सन को किसी और पर्सन के, किसी और व्यक्ति के बारे में पूछ रहे हैं, तो आपको मराठी में क्या यूज करना है, कोण. ओके, ये समझा है सबको. हु, कोण. हु इज युअर बेस्ट फ्रेंड, तुझा आवडता मित्र कोण आहे. हु इज युअर क्लास टीचर, तुझे वर्ग शिक्षक कोण आहेत. ओके, तो चलिए आप ये कोण, कोण हा शब्द वापरून आता तुम्ही एक एक सेंटेन्स मला बनवून दाखवायचा आहे. ओके, कोण. आप जब बता रहे हो मुझे तो आप उसको अगर मैं कुछ करेक्शन बोल रही हूँ तो प्लीज उसको बुक में नोट डाउन कीजिए, सो दैट आपका सेंटेंस बनाते वक्त आपको हेल्प हो जाए. ओके, यस, हु विल ट्राई दिस. ओके, वन बाय वन आई विल आस्क यू ऑल ऑफ यू. ओके, आई विल आस्क ऑल ऑफ यू. येस, प्रदीप्ता जी प्लीज. कोण, कोण हा शब्द वापरून तुम्हाला एक वाक्य बनवायचं आहे. तुझे सॉरी, तुझे वडील कोण आहे. ओके, यस. चंदन जी आप बोलिए अभी, बताइए एक सेंटेंस. तुम्ही कोण आहात. वेरी नाइस. कन्वरराज जी. तुझे मामा कोण आहे. यस, गुड. मौसमी जी. तू तू कोण आहेस. यस, गुड. रमन जी. तुझे आई कोण आहेत. यस, तुझी आई कोण आहे. यस. विनय सिन्हा जी. तुमच्या मित्र कोण आहेत. यस, तुमचे यू यू कॅन से तुमचे मित्र कोण आहेत. तुमचे ओके. मित्र कोण. ओके, यस. एंजल. Yes, Angel, put on your mic and tell me a sentence. Okay. Yes. So can you write it in a chat box? Or you don't know how to say it? What do you mean by that? Okay, it's okay. Yes. Next. Next है which. Next आपला शब्द आहे which. Which चा अर्थ yes. Miss, I could not unmute myself. Okay, so now can you tell me the Yes, sentence? तुझी मैत्रीण कोण आहे. Yes, very nice. Put up your mic now. Okay. Next आहे which. Which. कोणता. which चा अर्थ होतो मराठीमध्ये कोणता. ओके, मतलब कौन सा. हम बोलते हैं ना हिंदी में कौन सा, आपको कौन सा गेम पसंद है, कौन सी सब्जी पसंद है. ओके, त्याला मराठीमध्ये आपल्याला म्हणायचं आहे कोणता. तो ये कब यूज होता है, जब आप किसी को कोई ऑप्शन पूछ रहे हैं. ओके, कोई ऑप्शन दे रहे, लाइक तुझा आवडता खेळ कोणता आहे, व्हॉट इज युअर फेवरेट गेम. तुझा आवडता खेळ कोणता आहे, तुमचा आवडता खेळ कोणता आहे. इन दॅट what you are giving them, you are giving them option. Okay, because they can tell you anything, any answer, like one can tell my favorite game is hockey, one can tell my favorite game is kabaddi. Okay, so इसमें जब आपको आप ऐसे क्वेश्चन पूछ रहे हैं जिसका आंसर कुछ भी हो सकता है,
ओके, लाइक ऑप्शन टाइप हो सकता है, तब आपको कौन सा वर्ड यूज करना है, विच. विच को मराठीमध्ये विचला म्हणायचं आहे आपल्याला कोणता. ओके, सो यहाँ पे एक सेंटेन्स है, विच इज युअर फेवरेट गेम. तुमचा आवडता खेळ कोणता आहे किंवा तुझा आवडता खेळ कोणता आहे. देन विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट. तुझा आवडता विषय कोणता आहे. येस. विच डिश डू यू लाईक. तुझा आवडता पदार्थ कोणता आहे. ओके, अंडरस्टूड अबाउट विच. विचला मराठीमध्ये आपल्याला म्हणायचं आहे कोणता. जब आप किसी को ऐसे क्वेश्चन पूछ रहे हो जिसका आंसर कुछ भी हो सकता है, लाइक यू आर गिविंग देम ऑप्शंस, ओके, तब आपको यूज करना है विच, ज्याला मराठीमध्ये आपल्याला म्हणायचं आहे कोणता. विच इज युअर फेवरेट गेम. तुमचा आवडता खेळ कोणता आहे. विच मूवी डू यू लाईक द मोस्ट. तुला कोणता मूवी किंवा कोणता पिक्चर जास्त आवडतो. ओके, विच व्हेजिटेबल डू यू लाईक द मोस्ट. तुला सगळ्यात जास्त कोणती भाजी आवडते. विच फ्रूट डू यू लाईक. तुला कोणतं फळ आवडतं. ओके, लाईक दिस. एनीथिंग यू कॅन यूज एनीथिंग, बट यू हॅव टू जस्ट मेन्शन विच, ज्याला मराठीमध्ये आपल्याला म्हणायचं आहे कोणता. ओके, नाउ लेट्स टेक अ ट्राई. चलिए फिर से हम शुरुआत करेंगे. चंदन जी आप बोलिए विच, कोणता. इसको आपको सेंटेंस में यूज करना है. तुमचा आवडता पुस्तक कोणता आहे. येस, गुड, व्हेरी नाइस. तुमचं आवडतं पुस्तक कोणतं आहे. येस. नेक्स्ट प्रदीप्ता जी. ये तुमचा छंद कोणता आहे. येस, विच इज युअर हॉबी. तुमचा छंद कोणता आहे. येस. कन्वरराज जी. तुमचा गाव कोणता आहे. येस, गुड. मौसमी जी. तुमचा आवडता भाजी कोणता आहे. तुमची आवडती भाजी कोणती आहे. ओके, इसमें जेंडर चेंज हो जाता है क्योंकि भाजी एक स्त्रीलिंगी वर्ड है, तो कोणता का कोणती हो जाएगा. यस, ओके. ओके. नेक्स्ट रमन जी आप बोलिए. तुमचा आवडता फळ कोणता आहे. ओके, गुड. तुमचा आवडता फळ कोणता आहे. गुड. नेक्स्ट है विनय सिन्हा जी आप बोलिए. तुमचा आवडते चित्रपट कोणता आहे. येस, तुमचा आवडता चित्रपट कोणता आहे. नाइस. एंजल. येस मिस. तुला कोणता चॉकलेट आवडतो. Yes, good. Okay. Now you have understood about which, right? Now, where? Where आप कब पूछते हो किसी को. जब आपको किसी प्लेस की जानकारी चाहिए होती है. ओके, किसी जगह की जानकारी आपको जब चाहिए होती है तब आप वेअर ये क्वेश्चन पूछते हो, राईट. त्याला मराठीमध्ये आपण म्हणायचं आहे कुठे. जेव्हा आपल्याला एखाद्या जागेची माहिती पाहिजे असेल तेव्हा आपण त्या व्यक्तीला कुठे हा प्रश्न विचारतो. ओके, जब आपको किसी व्यक्ति से एक जगह की जानकारी चाहिए होती है तब आप उसे कौन सा क्वेश्चन पूछते हैं, वेअर, कुठे, किधर. ओके, वेअरला मराठीमध्ये आपल्याला म्हणायचं आहे कुठे. वेअर इज युअर होम. तुझे घर कुठे आहे. वेअर डिड यू कीप माय बॅग. तू माझी पिशवी किंवा माझी बॅग कुठे ठेवलीस. वेअर आर यू. तू कुठे आहेस. वेअर इज माय पेन. माझा पेन कुठे आहे. ओके, सी अगेन. वेअरचा अर्थ होतो मराठीमध्ये कुठे. जब आप बोलते वक्त किसी व्यक्ति को एक जगह के बारे में, एक प्लेस के बारे में, एका जागेविषयी
तुम्ही विचारता, जब आप उनको किसी जगह के बारे में पूछते हो, तब आपको मराठी में पूछते वक्त कौन सा वर्ड यूज करना है? कुठे. वेर इज युअर होम? तुझे घर कुठे आहे? वेर डिड यू कीप माय बॅग? तू माझी पिशवी कुठे ठेवलीस? वेर इज माय पेन? माझा पेन कुठे आहे? वेर डिड यू कीप माय पेन्सिल? तू माझी पेन्सिल कुठे ठेवलीस? वेर आर यू? तू कुठे आहेस? तुम्ही कुठे आहात? ओके, बस आपको क्या यूज करना है? वर्ड वेर, कुठे. यस, लेट्स स्टार्ट विथ विनय सिन्हा जी. विनय सिन्हा जी, आप बोलिए वेर, कुठे. माझा पेन कुठे आहे? येस, माझं पेन कुठे आहे? माझा पेन कुठे आहे? गुड. नेक्स्ट इज एंजल. येस मिस. तुझा स्वयंपाकघर कुठे आहे? येस, तुमचं स्वयंपाकघर कुठे आहे? नेक्स्ट Okay, miss. रमन जी. तुमचे वडील कुठे आहे? येस, तुमचे वडील कुठे आहेत? नेक्स्ट मौसमी जी. तो कुठे आहे मला माहित नाही. येस, व्हेरी नाईस. तो कुठे आहे मला माहित नाही. वेर इज ही? आय डोंट नो. गुड. नेक्स्ट कन्वरराज जी. तुझी शाळा कुठे आहे? येस, गुड. प्रदीप्ता जी. तुझी आई कुठे आहे? येस. चंदन जी. तुमच्या शाळा कुठे आहेत? तुमची शाळा. ओके, तुमची शाळा कुठे आहे? येस, व्हेरी नाईस. वेअर, कुठे. येस. नेक्स्ट व्हेन. व्हेन कब पूछते हैं हम किसी को? जब हमें किसी वक्त के बारे में पूछना हो किसी को. ओके, ऐसा क्वेश्चन पूछना हो जिसका रिलेशन टाइम से होता हो, तब हम क्या पूछते हैं? कब. कब. आप कब आए? आप कब जाने वाले हो? आपने ये कब खाया? तूने ये कब लाया? आपने फ्रिज कब खरीदा? ओके, तो ये हम कब ये क्वेश्चन हम पूछते हैं टाइम के बारे में पता लगने के लिए, जिसको हम इंग्लिश में व्हेन आणि मराठीमध्ये आपण त्याला कधी म्हणतो. कधी. कधी. ओके, सो व्हेन डिड यू गेट अ जॉब? तुला नोकरी कधी मिळाली? व्हेन डिड यू सी मी? तू मला कधी पाहिलंस? ओके, देन व्हेन डिड यू केम? तू कधी आलास किंवा तू कधी आलीस? तुम्ही हा फ्रीज कधी घेतला? तू कधी जेवलास? तू हे कधी खाल्लस? तू सायकल कधी चालवलीस? ओके, जब आप किसी को टाइम रिलेटेड क्वेश्चन पूछते हैं, तब मराठी में वो टाइम रिलेटेड क्वेश्चन पूछते वक्त आपको यूज करना है कधी. ओके, लाईक तुला नोकरी कधी मिळाली? तू मला कधी पाहिलंस? तू कधी जेवलास? तू हे कधी खाल्लस? मी हे कधी, सॉरी, मी तुझ्याकडे कधी येऊ? ओके, वेन शुड आय कम ॲट युअर प्लेस? मी तुझ्याकडे कधी येऊ? तू सायकल कधी चालवलीस? तुम्ही आमच्याकडे कधी येणार? आप हमारे घर कब आओगे? तुम्ही आमच्या घरी कधी येणार? लाइक दिस. ओके, जब आप टाइम से रिलेटेड क्वेश्चन किसी को पूछते हैं, तब आपको मराठी में यूज करना है कधी. ओके, नाउ लेट्स स्टार्ट विथ चंदन जी. कधी. व्हेन, कधी. तुम्ही कधी कार्यालय जाता? तुम्ही कार्यालयात कधी जाता? ओके. ओके, येस. प्रदीप्ता जी. तुम्ही अन्न कधी खाल्ले? ओके, तुम्ही अन्न कधी खाल्ले? येस. कन्वरराज जी. तू स्टेशनावर कधी जाणार? येस, तू स्टेशनवर कधी जाणार? येस. नेक्स्ट मौसमी जी.
तू आमच्याकडे कधी येणार? येस, तू आमच्याकडे कधी येणार? गुड. रमनजी. शिक्षक शाळेत कधी येणार? येस, गुड. शिक्षक शाळेत कधी येणार? नेक्स्ट विनय सिन्हाजी. तुम्ही जेवण कधी पाहिजे? तुम्हाला जेवण कधी पाहिजे? तुम्हाला येस. जेवण कधी पाहिजे? ओके. एंजल. Yes, miss. तुला कधी आम मिळाले? सॉरी. तुला कधी आम मिळाले? You want to say mangoes? Miss, can you hear me? Yes, you want to say mangoes? Miss, I want to say, when did you get mangoes? Yes, so you have to say तुला आंबे कधी मिळाले? Okay? Okay, miss. Yes, miss. Yes, okay. Now सगळ्यात जास्त यूज होणारा, सबसे ज्यादा हम यूज करते हैं what. ओके, what, क्या. मराठी मध्ये आपण त्याला म्हणायचं आहे काय. अगर आप किसी थिंग के बारे में, किसी चीज के बारे में क्वेश्चन पूछ रहे हो, तब आप what यूज करते हो. युजली क्या यूज करते हो. मराठी मध्ये आपण जेव्हा आपण एखाद्या वस्तूबद्दल विचारत आहोत, तेव्हा आपण यूज करायचं आहे काय. व्हॉट इज युअर नेम? तुझे नाव काय आहे? व्हॉट इज युअर ड्रीम? तुझे स्वप्न काय आहे? ओके, लाईक दिस. व्हॉट इज देअर इन युअर हँड? तुझ्या हातात काय आहे? ओके, तुझ्याकडे काय आहे? तुझ्या भावाचे नाव काय आहे? तुझ्या बॅगेत काय आहे? व्हॉट इज देअर इन युअर बॅग? तुझ्या बॅगेत काय आहे? व्हॉट यू हॅव ब्रॉट इन युअर बॅग? तू बॅगेत काय आणले आहेस? तू पिशवीत काय आणले आहेस? ओके. व्हॉट यू आर गोइंग टू वेअर टुमॉरो? तू उद्या काय घालणार आहेस? एनीथिंग, एनीथिंग. व्हेन यू आर आस्किंग अबाउट अ थिंग, ओके, क्या, क्या, तब आपको यूज करना है काय. जब आप ऐसे क्वेश्चन पूछ रहे हो जिसमें किसी थिंग के बारे में आपको इंफॉर्मेशन चाहिए, सामने वाला आपको किसी थिंग के चीज के बारे में इंफॉर्मेशन देगा आपको ये क्वेश्चन पूछने से, तो आप वो क्वेश्चन पूछते हो व्हॉट, क्या. मराठी मध्ये आपण त्याला म्हणायचं आहे काय. तुझे नाव काय आहे? तुझे स्वप्न काय आहे? तुझ्या हातात काय आहे? तू उद्या काय घालणार आहेस? ओके. तू डब्याला काय आणलंयस? व्हॉट इज देअर इन युअर टिफिन? तुझ्या डब्यात काय आहे? एनीथिंग. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ विनय सिन्हा जी. व्हॉट, काय. तुमच्या मुले नाव काय आहे? तुमच्या मुलाचे नाव काय आहे? मुलाचे नाव काय आहे? ओके. एंजल. Yes, miss. तुला काय पाहिजे? येस, व्हॉट डू यू वॉन्ट? तुला काय पाहिजे? रमनजी. तुमच्या वडिलाचे नाव काय आहे? येस, तुमच्या वडिलांचे नाव काय आहे? गुड. मौसमीजी. तुम्ही काय करता? येस, व्हॉट यू आर डुईंग? तुम्ही काय करता? गुड. कन्वरराजजी. मी काय सांगितलं? येस, मी काय सांगितलं? येस, व्हॉट आय टोल्ड यू. गुड. प्रदीप्ताजी. तुमची मातृभाषा काय आहे? येस, व्हेरी नाईस. व्हॉट इज युअर मदर टंग? तुमची मातृभाषा काय आहे? चंदनजी. तुमच्या मुलगाचं नाव काय आहे? तुमच्या मुलाचं नाव काय आहे? ओके. येस. नाव. Yes. Still we have 2 to 3. Now why? Why? का.
क्यों. ओके जब आप किसी व्यक्ति को, आप जिससे बात कर रहे हो उस व्यक्ति को आप किसी चीज का रीजन पूछते हो. ओके ये क्यों हुआ है ऐसे पूछते हो, तब मराठी में आपको यूज करना है का. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला रिझन विचारता किंवा त्याला मराठीमध्ये कारण म्हणतो आपण, रिझनला कारण म्हणतो. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला कारण विचारता तेव्हा आपल्याला यूज करायचा आहे का. वाय डिड यू डू दॅट, तू असं का केलंस. वाय डिड यू कॉल मी, तू मला का बोलवलेस. वाय यू वर नॉट देअर इन द क्लास येस्टरडे, काल तू क्लासमध्ये का नव्हतास किंवा काल तू क्लासमध्ये का नव्हतीस. ओके वाय डिड यू कॉल मी, तू मला का बोलवलेस. वाय डिड यू हर्ट मी, तू मला का त्रास दिलास. ओके वाय यू आर डिस्टर्बिंग मी, तू मला त्रास का देत आहेस. येस देन तू मला इथे का बोलवले आहेस. तू असा का वागत आहेस. तू जेवत का नाहीस. तिला तिला जेवायला का दिले नाहीस. ओके यस सो जब आप किसी को रीजन पूछ रहे हो किसी चीज का, तब मराठी में वो रीजन पूछते वक्त आपको यूज करना है का. ओके का. नाउ लेट्स स्टार्ट विथ चंदन जी. वाय का. तू शाउट, व्हॉट इज द मराठी ऑफ शाउटिंग. ओरडणे. ओरडणे. तू काय ओरडणे. तू का ओरडत आहेस. ओके. ओके तू का ओरडत आहेस. वाय यू आर शाउटिंग, तू का हा. ओरडत आहेस. प्रदीप्ता जी. तू का थांबलास. स्टॉप. वाय डिड यू स्टॉप, तू का थांबलास. येस गुड. तू का थांबलास किंवा तू का थांबला आहेस. कन्वरराज जी. Madam, for this unhappy, we can use the word udas. ओके उदास दुःखी. तू का दुखी आहे. येस तू का दुःखी आहेस किंवा तू उदास का आहेस. गुड. तू मौसमी उदास जी. का. तू का येणार नाहीस. येस तू का येणार नाहीस. येस रमन जी. तू का उभे आहे. ओके तू का उभा आहेस किंवा तू का उभी आहेस. ओके. तुम्ही का उभे आहात. ओके सारे जेंडर चेंज करके मैंने आपको बता दिया है. नेक्स्ट विनय सिन्हा जी. तू इकडे काय बोलत आहेत. ओके तू इथे का बोलत आहेस. तू इथे का आला आहेस. एनिथिंग. येस एंजल. येस मिस. तू का शाळेला नाही गेली. तू शाळेला का नाही गेलीस. ओके Yes. ओके सो आपका नेक्स्ट वर्ड है हुज. ओके हुज एंड हुम. हुज. हुज चा अर्थ होतो कोणाचा, कोणाचे, कोणाची, किसका. ओके हा पेन कोणाचा आहे. हुज पेन इज दिस. हा पेन कोणाचा आहे. हुज पेन्सिल इज दिस. ही पेन्सिल कोणाची आहे. हुज बुक इज दिस. हे पुस्तक कोणाचे आहे. ओके हुज क्लास इज दिस. हा कोणाचा क्लास आहे किंवा हा क्लास कोणाचा आहे. ओके हा कोणाचा क्लास आहे. हुज क्लास इज दिस. हा कोणाचा क्लास आहे. हुज क्लोथ्स आर दिस. हे कपडे कोणाचे आहेत. ओके हा पेन कोणाचा आहे. हे कपडे कोणाचे आहेत. ही पेन्सिल कोणाची आहे. ती पाण्याची बॉटल कोणाची आहे. ती उभी असलेली सायकल कोणाची आहे. ती गाडी कोणाची आहे. येस ही गाडी कोणाची आहे. लाइक दिस. ओके सो हुज, हुज का मतलब है किसका.
किसका, किसकी, ओके, किसके. त्याला मराठीमध्ये आपल्याला म्हणायचं आहे कोणाचा, कोणाचे, कोणाची. तो हुज के लिए आप इन तीनों में से कोई भी वर्ड यूज कर सकते हैं. कोणाचा, हा चहाचा कप कोणाचा आहे, हा पेन कोणाचा आहे, हा कम्प्युटर कोणाचा आहे. ओके. देन कोणाचे, हे कपडे कोणाचे आहेत, ते पुस्तक कोणाचे आहे. येस. देन कोणाची, ही पेन्सिल कोणाची आहे, ती साडी कोणाची आहे. येस. ओके. लाईक दिस यू कॅन यूज. सो लेट्स स्टार्ट विथ प्रदीप्ताजी. ती कोणाची मुलगी आहे. येस, गुड. ही कोणाची मुलगी आहे. चंदनजी. हा कोणाचा पुस्तक आहे. हे कोणाचे पुस्तक आहे. नेक्स्ट कन्वरराजजी. हा आधार कार्ड कोणाचे आहे. ओके. हा आधार कार्ड कोणाचा आहे किंवा हे आधार कार्ड कोणाचे आहे. मौसमीजी. हा कोणाचा घर आहे. ओके. हे कोणाचे घर आहे. रमणजी. हा कोणाचा पेन आहे. येस, हा कोणाचा पेन आहे. विनय सिन्हाजी. हा कोणाचा मोबाईल आहे. येस, गुड. हा कोणाचा मोबाईल आहे. एंजल. हे संगणक कोणाचे आहे. ओके. हे संगणक कोणाचे आहे. इन्स्टेड यू कॅन से तो संगणक किंवा हा संगणक. ओके. हा संगणक कोणाचा आहे. येस. बिकॉज संगणक हा शब्द पुल्लिंग मध्ये येतो. येस, इट कम्स अंडर मेल जेंडर. नाव लास्ट वन इज whom. whom कोणाला. whom कोणाला मतलब किसको. ओके. whom did you met yesterday. तू काल कोणाला भेटला होतास. येस. किंवा तू काल कोणाला भेटली होतीस. तुम्ही काल कोणाला भेटला होतात. ओके. whom कोणाला. येस. whom कोणाला. तू तुझी साडी कोणाला दिलीस. तू तुझा डब्बा काल कोणाला दिला होतास. तू कोणाला भेटायला जात आहेस. तू आपल्या घरी कोणाला आणला आहेस. तू आपल्या घरी कोणाला घेऊन येणार आहेस. ओके. तू तुझा डब्बा कोणाला दिलास. तू तुझी छत्री कोणाला दिलीस. तू आपली गाडी कोणाला दिलीस. येस, लाइक दिस. सो whom किसको कोणाला. जब आप आगे वाले व्यक्ति से बात करते वक्त किसी व्यक्ति के बारे में पूछ रहे हैं. येस, whom. तो मराठीमध्ये त्याला आपण म्हणायचं आहे कोणाला, किसको. येस, हिंदी में आप बोलेंगे किसको. सो नाउ लेट्स स्टार्ट विथ रमन जी. येस रमन जी प्लीज. कोणाला, whom कोणाला. तू तुमची वॉशिंग मशीन कुणाला दिला. दिलीस. ओके. दिलीस. विनय सिन्हा जी. हॅलो. येस. टू कॉल पेन. I just want to say yesterday whom you have given your pen. Sorry, whom you have given your pen. पेन. तू Yeah. तुझा पेन काल कोणाला दिला होतास. तू Okay. तुझा पेन काल कोणाला दिला होतास. कोणाला दिला होता. ओके. येस. एंजल. ओके. मौसमी जी. तू तुझा छत्री कोणाला दिलीस. येस, तू तुझी छत्री कोणाला दिलीस. कन्वरराज जी. तू संध्याकाळी कोणाला भेटणार. येस, गुड. तू संध्याकाळी कोणाला भेटणार. प्रदीप्ता जी.
तू आता कोणाला बोलत आहे? नो, यू कॅन्ट से. कोणाला बोलत आहेस यू कॅन्ट से. कोणाशी नाही. यस यस, इंस्टेड यू हैव टू से कोणाशी कोणाशी बोलत आहेस, कोणाशी बट बोलत. यहाँ पे आपको कोणाला यूज करना है, तो प्लीज मेक अनदर सेंटेंस. हम्म. तू काल कोणाला बोललास? नो. अयो. Okay, I'm giving you a sentence. Okay. To whom you have, to whom you gave your computer. Okay. तू कोणाला तू तुझा संगणक तू तुझा संगणक कोणाला दिलास. दिला? ओके. नेक्स्ट, चंदन जी. तुम्ही कोणाला भेटला होता? यस, तुम्ही कोणाला भेटला होतात. गुड. ओके, सो ये थे सारे आपके WH टाइप क्वेश्चंस. ओके, जो हाउ मेनी वो मैंने नहीं लिया है, दैट विल बी डीलिंग विथ इन अ नेक्स्ट लेक्चर. सो फिर से एक बार रिवाइज करते हैं. एवरीवन प्लीज पुट ऑफ योर माइक. लेट्स स्टार्ट. हु, कौन. जब आप किसी पर्सन के बारे में पूछते हो सामने वाले व्यक्ति को, हु कौन. हु इज युअर बेस्ट फ्रेंड. तुझा आवडता मित्र कोण आहे. Yes, Angel, I have asked you, but I think you are not having your network stable. You can say it now. Yes. तू पाणी कोणाला दिला? दिलेस. दिलेस. Okay, good. Next, who is your class teacher? तुझे वर्ग शिक्षक कोण आहेत? Okay. तुझा मित्र कोण आहे? तुझे बाबा कोण आहेत? Anything you can write. Next, which कोणता. तुमचा आवडता खेळ कोणता आहे? तुमची आवडती भाजी कोणती आहे? तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे? तुमचा आवडता विषय कोणता आहे? तुझा आवडता विषय कोणता आहे? ओके. नेक्स्ट, वेयर कुठे. जब प्लेस के बारे में पूछा गया हो. तुझे घर कुठे आहे? तू माझी पिशवी कुठे ठेवलीस? तू कुठे आहेस? ती कुठे आहे? तो कुठे आहे? तुम्ही कुठे आहात? ओके. देन व्हेन, कधी. जब आप टाइम के बारे में पूछ रहे हो. तुला नोकरी कधी मिळाली? तू मला कधी पाहिलेस? ओके. तू आमच्याकडे कधी येणार? तुम्ही गावाला कधी जाणार? यस, जब आप टाइम के बारे में पूछ रहे हो. व्हेन, कधी. नेक्स्ट, व्हाट, काय. जब किसी थिंग के, किसी वस्तु के बारे में पूछा जा रहा हो. व्हाट इज युअर नेम. तुझे नाव काय? तुझे स्वप्न काय आहे? तुला काय बनायचं आहे? तुझ्या खिशात काय आहे? तुझ्या डब्यात तू आज काय आणलंयस? ओके. जमिनीवर काय पडलं आहे? लाइक दिस. नेक्स्ट, वाय. जब किसी चीज का रीजन पूछ रहे हो, जेव्हा आपण कोणत्या तरी गोष्टीचं कारण विचारतोय तेव्हा आपण का यूज करतो. तू मला का बोलवलेस? काल तू क्लासमध्ये का नव्हतास? तू माझ्याशी का बोलत नाही आहेस? तू उदास का आहेस? तू माझं का ऐकत नाहीस? तू का ओरडतेस? ओके, लाइक दिस. नेक्स्ट, हुज, कोणाचे, कोणाचे, कोणाची. हुज क्लास इज दिस. हा कोणाचा क्लास आहे? हा पेन कोणाचा आहे? हे इथे कोणाचे कपडे पडले आहेत? ही साडी कोणाची आहे? येस. देन हुम, कोणाला. येस, कोणाला मतलब किसको. तू काल कोणाला भेटला होतास?
तू तुझा पेन कोणाला दिला आहेस? तू तुझी वॉशिंग मशीन कोणाला देणार आहेस? आपली गाडी तू काल कोणाला दिली होतीस? ओके, लाइक दिस. नेक्स्ट मैंने आपके लिए रीडिंग का पार्ट सिलेक्ट किया था, जिसमें एक लेसन था छोटा सा, और उसके बेस्ट शब्दार्थ थे जो हमें अभी नेक्स्ट लेक्चर में लेना पड़ेगा, बिकॉज वी हैव ओनली 3 minutes left. ओके, सो we are going to deal it with in the next lecture. I have chosen this part because जब आप पढ़ोगे, जब आप ज्यादा से ज्यादा मराठी जो कंटेंट है वो पढ़ना चालू करोगे, तभी आपको पता चलेगा कि सेंटेंस किस तरह फ्रेम किया जाता है. ओके, वो मैं क्या कोई भी आपको नहीं सिखा सकता. जो मेन आपको भाषा बोलनी है, ओके, वो एकदम फ्लुएंटली, एकदम क्लियरली आपको ट्राई करना है. हाउ यू कैन ट्राई दिस? यू कैन रीड as much as मराठी कंटेंट as much as possible. ओके, जितना भी आपसे पॉसिबल होता है उतना मराठी कंटेंट आप जब पढ़ोगे, तब सेंटेंस किस तरह लिखा जाता है, उसको कैसे फ्रेम किया जाता है, वो आपको बहुत अच्छी तरह से, बहुत क्लियरली आ जाएगा. ओके, सो बाय माय साइड आई विल ट्राई, इसलिए मैंने ये सिलेक्ट किया था, लेकिन ये आज नहीं हो पाएगा, तो नेक्स्ट लेक्चर हम इससे शुरुआत करेंगे. एंड जो नेक्स्ट पार्ट है हमारे जो भी कुछ और क्वेश्चंस बचे हैं WH टाइप, वो लेंगे. ओके, सो आज जो भी हमने WH टाइप क्वेश्चंस देखे, जे आपण प्रश्नार्थी शब्द पाहिले, तुम्हाला सगळ्यांना ते समजलेत का? मला एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा. तुम्हाला सगळ्यांना ते क्लिअरली समजलेत का? ओके ओके, तर तुमचा होमवर्क असणार आहे, हे शब्द जे WH टाइप जे शब्द आपण आज शिकलो, हु, कोण, विच कोणते, वेर कुठे, वेन कधी, व्हॉट काय, वाय का, हुज कोणाचे, कोणाची, कोणाचा, हुम कोणाला. ओके, ये जो हमने सीखे हैं आज, आपको इस पे एटलीस्ट 3 sentences ऑफ ईच वर्ड आपको बनाने हैं. ओके, मैं ये आपको भेज दूंगी हमारे व्हाट्सएप ग्रुप पे, और उस पे जो क्वेश्चन है वो भी लिंक किया जाएगा कि आपको क्या करना है. ये वर्ड यूज करके एक वर्ड से एटलीस्ट 3 sentences बनाने हैं. ओके, प्लीज डू नॉट गूगल द सेंटेंस. जो भी आपके मन में आ रहा है, जो भी मैंने आपको अभी सिखाया है, वो याद करके लिखने की कोशिश कीजिए. इसी तरह से आपको बहुत अच्छी तरह से लिखना और पढ़ना आ जाएगा. सो प्लीज डू नॉट गूगल इट. ओके, so if you have clearly understood whatever I have taught you today, we are going to stop over here for today. Okay, so you can leave the class. Bye bye everyone, good night, and thank you for patiently listening and answering all my questions. Yes, welcome all of you. Bye bye.